नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपण एका नवीन चॅप्टर सोबत भेटत आहोत, ज्याच्या अंतर्गत आपण एक खूप महत्त्वाचा म्हणजे मोस्ट एक्सपेक्टेड मध्ये हा चॅप्टर येतो आपल्या इतिहासामधला आणि त्याचं नाव आहे वृत्तपत्र, है ना. ज्याला न्यूजपेपर वेगवेगळे जे न्यूजपेपर आले किंवा ज्याला आपण प्रेस म्हणतो, तर त्या अंतर्गत जे प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नांची चर्चा आपण या चॅप्टरच्या अंतर्गत या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. एक प्रश्न हा याच्यावरती एक किंवा दोन पण प्रश्न बनू शकतात, मग ते जोड्या लावायचे असतील, वन लाइनर क्वेश्चन असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतील, तर हा टॉपिक आपल्याला त्या अँगलने महत्त्वाचा आहे की प्रश्नांच्या स्वरूपात, मग ती कोणतीही परीक्षा असू द्यात. म्हणजे आता एक पहिली ही तर गोष्ट लक्षात घ्या की या चॅप्टरवरती वन लाइनर क्वेश्चन बनणार, या चॅप्टरवरती तुम्हाला जोड्या लावाचा क्वेश्चन बनणार, या चॅप्टरवरती खालीलपैकी अचूक जोडी कोणती असा प्रश्न बनू शकतो, त्याचबरोबर स्टेटमेंट बेस क्वेश्चनसुद्धा बनू शकतो. तर अशा पद्धतीनं विविध व्हरायटीचे क्वेश्चन्स आत्तापर्यंत सगळ्या परीक्षेमध्ये आलेले आहेत या चॅप्टरच्या अंतर्गत. त्यामुळे आपल्याला याला चर्चा करणं, चर्चेला घेणं हे खूप गरजेचं आहे असं मला वाटलं आणि त्याच्यामुळे आपण याला आज चर्चेला घेतलेलं आहे. वृत्तपत्र या संबंधीची चर्चा आपण याच्या अंतर्गत करत आहोत आणि ह्याचा जो विकास वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण बघूयात. याच्यामध्ये आपल्याला दोन पातळीवरती चर्चा करणार आहोत. आपण ह्याचा जो विकास आहे, टप्प्याटप्प्याने विकास कसा झाला ह्याची सगळ्यात पहिल्यांदा आपण चर्चा करणार आहोत, बरोबर आहे. म्हणजे की सगळ्यात पहिल्यांदा प्रिंटिंग प्रेस, छापखाना हा भारतामध्ये कधी सुरू झाला इथपासनं ते त्याच्या संबंधी झालेले विविध जे कायदे आहेत वृत्तपत्राच्या संबंधीचे, म्हणजे दोन पातळीवरती जो अभ्यास मी म्हटलं तर ते म्हणजे की कोणाचं वृत्तपत्र कोणतं आहे ह्याच्यावर एक प्रश्न विचारला जातो आणि दुसरा जी विविध जे बाकीच्या सुधारणा झाल्या, जे कायदे झाले, मग ते चांगले कायदे असतील, वाईट कायदे असतील, ह्या संबंधीचे कायदे झाले त्याच्या संबंधीचा एक प्रश्न बनतो. ओके, म्हणजे दोन पातळीवरचे प्रश्न आहेत. चला आपण सुरुवात करूयात की या संबंधीच्या चर्चेला. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे, आपण जेव्हा युरोपियन व्यापारी कंपन्यांचं भारतात आगमन पाहिलं हा चॅप्टर, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की पोर्तुगीज जे आहेत ते पोर्तुगीजांनी सगळ्यात पहिल्यांदा 1556 मध्ये गोवा या ठिकाणी पहिली प्रिंटिंग प्रेस स्थापन केली. कुठे? गोवा या ठिकाणी. कुणी? पोर्तुगीजांनी. पोर्तुगीज जे आहेत त्यांनी 1556 मध्ये गोवा या ठिकाणी काय केलेले आहे तर पहिला छापखाना जो आहे तर तो सुरू केलेला आपल्याला दिसतो. मग इथून सुरुवात झाली खऱ्या अर्थाने वृत्तपत्राच्या विकासाला. त्याच्यानंतर आपण बघतो की 1684चं वर्ष येतं आणि 1684 मध्ये मुंबई या ठिकाणी, आता बघा, आता हे पोर्तुगीजांनी हे कुठं सुरू केलं? गोव्याला सुरू केलं. 1684 मध्ये मुंबई या ठिकाणी, कुठे? मुंबई या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा छापखाना स्थापन झाला. आता प्रश्न बनताना एक तर हा गोव्याचा बनू शकतो किंवा असंही विचारतील तुम्हाला की मुंबईमध्ये सगळ्यात पहिल्यांदा छापखाना कोणत्या वर्षी स्थापन झाला, तर ते पण आपल्याला माहिती पाहिजे. 1684 मध्ये मुंबई या ठिकाणी पहिला जो छापखाना आहे तर तो सुरू झालेला आहे. आता याच्या पुढचा विकास आपल्याला बघावा लागतो. मग याच्या पुढे आपण डायरेक्ट आता ही सुरुवात करूयात की पहिलं वृत्तपत्र, इंग्रजीतून निघणारं जे पहिलं वृत्तपत्र आहे त्याला काय म्हटलेलं आहे? दी बेंगॉल गॅझेट. बेंगॉल गॅझेट. ओके, तर ते वृत्तपत्र कोणतं? तर बंगाल गॅझेट किंवा बेंगॉल गॅझेट. बेंगॉल गॅझेट हे वृत्तपत्र जेम्स ऑगस्टन हिकी, जेम्स ऑगस्टस हिकी, ओके, यांनी ते सुरू केलं होतं. सगळ्यात पहिल्यांदा बेंगॉल गॅझेट हे वृत्तपत्र 1780 मध्ये त्यांनी सुरू केलं होतं. 1780 मध्ये कुणी सुरू केलं होतं? जेम्स ऑगस्टस हिकी. जेम्स हिकी असंच विचारलं जातं परीक्षेमध्ये आपल्याला. वृत्तपत्राचं नाव आहे दी बेंगॉल गॅझेट. ओके, बेंगॉल गॅझेट आणि वर्ष आहे 1780. बंगालमधून हे प्रकाशित होत होतं, इंग्रजी भाषेतून प्रकाशित होत होतं. साहजिक आहे, इंग्रजीतनंच असणार आहे, इंग्रजीतून आणि
बंगालमधून हे प्रकाशित होत होतं, बंगालमधून. ओके, हे पण लक्षात घ्यायचं तुम्ही. याच्यानंतर पुढचं महत्त्वाचं म्हणजे आता बंगाल म्हणजे कलकत्ता, हे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. पर्याय बंगाल असेल किंवा कलकत्ता असेल तर मग ते आपण एवढं तर लक्षात ठेवू शकतो की जेम्स हिकी यांनी जे बेंगॉल गॅझेट सुरू केलं 1780मध्ये, जे पहिलं इंग्रजीतलं वृत्तपत्र इथं सुरू झालं ते कलकत्ता येथून प्रकाशित होत होतं. ओके, आता पुढे जाऊयात. पुढचा मुद्दा, मग पहिला भारतीय गंगाधर भट्टाचार्य आहेत, त्यांनी सुद्धा इथे वृत्तपत्र सुरू केलं आणि त्यांचा सुद्धा कार्यकाल बऱ्यापैकी हाच होता. गंगाधर भट्टाचार्य. ओके, गंगाधर भट्टाचार्य ह्यांचा सुद्धा कार्यकाल हा 1789च्या आसपासचा कार्यकाल आहे याच पार्श्वभूमीवरती. आणि 1816मध्ये सुद्धा त्यांनी एक वृत्तपत्र सुरू केलं. त्यांचं जे हे वृत्तपत्र आहे हे पहिले भारतीय आहेत ज्यांनी वृत्तपत्र सुरू केलं आणि त्या वृत्तपत्राचं नावसुद्धा दी बेंगॉल गॅझेटच आहे. लक्षात घ्या, दी बेंगॉल गॅझेट. ओके, दोन नावं, दोन सेम नाव म्हणजे सेम नावं आहेत, दोन लोक वेगळी आहेत. हे पहिले भारतीय आहेत आणि हा पहिला इंग्रज व्यक्ती आहे ज्यांनी वृत्तपत्राची सुरुवात केलेली आपल्याला दिसते. तर अशा रीतीने ह्या गोष्टी आपल्याला दिसतात. त्यानंतर पुढचं, आता हे दी बेंगॉल गॅझेट जे आहे गंगाधर भट्टाचार्यांचं, ते इंग्रजी भाषेतून प्रकाशित होत होतं. हा मुद्दा लक्षात ठेवायचा, बरोबर आहे. आता तिसऱ्या मुद्द्याकडे आपण येऊयात. 1789चा मुद्दा आहे जो मला पुढचा इथे डिस्कस करायचा आहे. म्हणजे आत्तापर्यंत आपण, मी जर इथे बॉक्स बनवायचं म्हटलं तर 1556 एक इथे येईल, त्याच्यानंतर 1684 एक येणार आहे, त्याच्यानंतर 1780 एक वर्ष येणार आहे. आता 1789चं वर्ष, इथे दोन इव्हेंट आपण पाहिल्या, एक गंगाधर भट्टाचार्यांची एक इव्हेंट पाहतोय आणि आता पुढची इव्हेंट मी डिस्कस करत आहे तुमच्यासोबत की 1789मध्ये दी बॉम्बे हेरॉल्ड नावाचं मुंबईमधून प्रकाशित होणारं वृत्तपत्र निघालेलं आहे. 1789. कोणतं? बॉम्बे हेरॉल्ड. ओके, बॉम्बे हेरॉल्ड हे वृत्तपत्र 1789मधनं मुंबईमधून निघणारं पहिलं वृत्तपत्र. लक्षात घ्या. ओके, या ठिकाणी हे सगळ्या बॉक्सेस समजा. आता हे आपण एक एक मुद्दे कव्हर करत चाललो. 1789 बॉम्बे हेरॉल्ड हे मुंबईमधून निघणारं पहिलं वृत्तपत्र. ओके, आणि याचं जे वृत्तपत्र सुरू करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे विल्यम ॲशबर्नर. ओके, विल्यम ॲशबर्नर. ओके, यांनी हे सुरू केलेलं आहे. बॉम्बे हेरॉल्ड परीक्षेमध्ये खूपदा प्रश्न विचारलेला आहे आणि या पार्श्वभूमीवरती हे जे बॉम्बे हेरॉल्ड आहे तर ह्याचंच नाव 1791मध्ये काय ठेवण्यात आलेलं आहे तर बॉम्बे गॅझेट ठेवण्यात आलेलं आहे. काय ठेवलं? बॉम्बे गॅझेट. ओके, कळालं सगळ्याला? 1791मध्ये आपण इकडचा पण चार्ट तयार करतो. इथे काय, गोव्याला पहिला प्रिंटिंग प्रेस, इथे मुंबईला पहिली प्रिंटिंग प्रेस, हे बंगाल गॅझेट, बेंगॉल गॅझेट. ओके, इथे बेंगॉल गॅझेट, पुन्हा एकदा गंगाधर भट्टाचार्यांचं. त्याचबरोबर बॉम्बे हेरॉल्ड, आत्ता पाहिलं आपण ते. ह्याच बॉम्बे हेरॉल्डचं नंतर बॉम्बे गॅझेट, बॉम्बे गॅझेट. ओके, अशा रीतीने आपण इकडचा पण चार्ट तयार करत आहोत. तर असं नाव चेंज केलं आणि या पार्श्वभूमीवरती आपण बघतो की विविध वृत्तपत्रांचा विकास सुरू झालेला आहे. आता थोडंसं पुढे जाऊयात आपण. पुढे गेल्यानंतर आपल्याला दिसतं की
ह्या पार्श्वभूमीवरती 1813चा कायदा आला. आता हे वृत्तपत्र एका साईडला झाले. आता आपण त्याच्या पुढचं म्हणजे 1791च्या पुढची जी इव्हेंट आहे तर ती कुठली आहे? 1813चा चार्टर ॲक्ट आहे. ओके, चार्टर ॲक्ट वृत्तपत्र विकासासंबंधीचं आपल्याला दिसतं की या अंतर्गत म्हणजेच की जरी शिक्षणासाठी ते 1,00,000 रुपये द्यायचं त्यांनी मान्य केलेलं असलं तरीसुद्धा याच्यामध्ये वृत्तपत्रांचा विकाससुद्धा झालेला आपल्याला दिसतो. म्हणजे दरवर्षी 1,00,000 रुपये चार्टर ॲक्टनुसार देण्याचं ठरलं होतं. भारतीय संस्कृतीचा किंवा भारतीय जे महाभारत असेल, काव्य असेल, ऋग्वेद असेल, वेदाज असतील, पुराणं असतील तर याचं ट्रान्सलेशन करण्यासाठी. पण ह्यासोबतच आपण बघतो की वृत्तपत्र विकासाला सुद्धा गती मिळालेली आपल्याला दिसते. ह्यासोबत अजून पुढचा मुद्दा जो येतो आता याच्यामध्ये तर पुढचा मुद्दा काय आहे वृत्तपत्राच्या संबंधीचा तर 1819चं वर्ष आहे. 1819मध्ये काय झालेलं आहे तर 1819मध्ये मी इथे 1819 लिहिल तर इथे आलेला आहे संवाद कौमुदी. काय आलेलं आहे? संवाद कौमुदी बंगाली भाषेतलं पहिलं वृत्तपत्र राजाराम मोहन रॉय यांनी सुरू केलं. ओके, लिंक लागते तुम्हाला. हे सगळं सिक्वेन्स हे तरी पाठ करायचं आहे. इकडचं तर मी डिस्कस करतेच आहे, बरोबर आहे. 1819मध्ये संवाद कौमुदी बंगाली भाषेतील पहिलं वृत्तपत्र राजाराम मोहन रॉय यांनी सुरू केलं. ओके, त्याचबरोबर मिरात उल अखबार 1822मध्ये राजाराम मोहन रॉय यांनी सुरू केलं. मिरात उल अखबार हे फारसी भाषेतलं आहे आणि बऱ्यापैकी 1822 आपल्याला त्याचं वर्ष दिसतं तर ते आपल्याला इथे दिसतं मिरात उल अखबारचं. त्याच्या पुढे ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस 1834चं वर्ष आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. काय झालं 1834मध्ये वृत्तपत्र विकासाच्या या प्रोसेसमध्ये ते बघूयात. 1834मध्ये काय होतं? प्रशासनाची भाषा इंग्रजी बनली. कोणती बनली? इंग्रजी बनली. प्रशासनाची भाषा इंग्रजी बनली. म्हणजे इथं पुढचा मुद्दा येईल 1834 इंग्रजी भाषा बनली प्रशासनाची. ओके, हे विकासाचे मुद्दे आहेत. एका कोपऱ्यात बॉक्समध्ये मी तुम्हाला दिलेले आहेत. प्रशासनाची भाषा इंग्रजी बनली आणि या पार्श्वभूमीवरती आता विकास सुरू झालेला आहे. आणि जे महत्त्वाचा मुद्दा याच्या पुढचा येतो ह्या पार्श्वभूमीवरती 1835मध्ये आलेला व्यक्ती ज्याचं नाव होतं चार्ल्स मेटकॉफ, ज्याने वृत्तपत्रांवरती जी निर्बंधनं होती, जी बंधनं टाकलेली होती तर ती काढली आणि वृत्तपत्रांना मोकळा श्वास दिला. म्हणून 1835मध्ये आलेला जो चार्ल्स मेटकॉफ आहे, चार्ल्स मेटकॉफ याला वृत्तपत्र स्वातंत्र्याचा उद्गाता म्हणतात. 1835मध्ये चार्ल्स मेटकॉफ वृत्तपत्र स्वातंत्र्याचा उद्गाता. आपण हे सगळं फक्त सिक्वेन्सने बघतोय जेणेकरून तुम्हाला लिंक लागावी हा माझा प्रयत्न आहे. 35पर्यंत आपण आलेलो आहोत. त्याच्या पुढे जाऊयात. त्याच्या पुढचा जो मुद्दा येतो तर ते डायरेक्ट आता आपण 1859कडे येणार आहोत, बरोबर आहे. 1859मध्ये आता ह्याच्यामध्येच दर्पण पण आलेलं आहे. 1832मध्ये दर्पण आलं, परंतु ते सेपरेटली मी काही वृत्तपत्र आणि वृत्तपत्राचे संस्थापक हे मी शेवटाला घेणार आहे, म्हणून मी आता ते डिस्कस सध्याला करत नाही आहे, बरोबर आहे. रिजनल लँग्वेजमध्ये वृत्तपत्रांची सुरुवात झालेली आहे ज्याच्यामध्ये आपल्याला दर्पण दिसतं. 1832मध्ये मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेतून निघत होतं बाळशास्त्री जांभेकरांचं दर्पण. ओके, चला पुढे जाऊयात. 1859चं वर्ष आपल्याला महत्त्वाचं आहे, तरी पण मी इथं नोंद करेल 1832 दर्पणची नोंद करूयात आपण या ठिकाणी. बाळशास्त्री जांभेकरांचं थोडंसं खालीवर झाले, समजून घ्याल. तर या ठिकाणी आता पुढे येऊयात 1859कडे. 1859मध्ये ईश्वरचंद्र विद्यासागर जे आहेत तर त्यांनी सोमप्रकाश नावाचं वृत्तपत्र सुरू केलं. लक्षात घ्या,
ईश्वरचंद्र विद्यासागर विधवा पुनर्विवाहाचे पुरस्कर्ते, त्यांनी सोमप्रकाश नावाचं वृत्तपत्र सुरू केलं होतं. हे लक्षात असू द्या, खूपदा प्रश्न विचारलेला आहे. ईश्वरचंद्र विद्यासागर, ओके, यांचं कोणतं? सोमप्रकाश हे वृत्तपत्र सुरू केलं. ह्या वृत्तपत्राचं इथं मी मांडण्याचं कारण काय आहे एक लक्षात घ्या. सोमप्रकाश, काय कारण आहे माझं हे मांडण्याचं? त्याचं कारण असं आहे की व्हर्नेक्युलर प्रेस ॲक्ट नावाचा जो लिटनने केलेला कायदा आहे, तर त्या कायद्याची पहिली कारवाई कोणत्या वृत्तपत्रावर, भारतीय वृत्तपत्रावर झाली, तर ती सोमप्रकाशवर झाली. सगळ्यात पहिला अटॅक त्या कायद्याचा कुणी झेलला, तर तो सोमप्रकाशने झेलला. म्हणून सोमप्रकाश माहीत पाहिजे. 1859 ईश्वरचंद्र विद्यासागर यांचं सोमप्रकाश, जे व्हर्नेक्युलर प्रेस ॲक्टनुसार सर्वप्रथम बळी ठरलेलं वृत्तपत्र. त्यानंतर पुढचं जे आहे तर ते अमृत बाजार पत्रिका. अमृत बाजार पत्रिका 1868 मधलं आहे. 1868 मधलं अमृत बाजार पत्रिका, ओके. अमृत बाजार पत्रिका कुणाचं आहे, तर हे आहे शिशिर कुमार घोष, मोतीलाल घोष. कुणाचं आहे? मोतीलाल घोष आणि शिशिर कुमार घोष यांचं आहे. 1868 आणि याचं नाव आहे अमृत बाजार पत्रिका. बघा दिसतंय का? ओके. तर अशा पद्धतीनं हे वृत्तपत्र आहे. आता ह्या अमृत बाजार पत्रिकेला इथे स्थान देण्याचं कारण काय? त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस लिटनचा व्हर्नेक्युलर प्रेस ॲक्ट पास आला, त्याच्यानंतर पहिलं बळी ठरलेलं जसं सोमप्रकाश होतं की अटॅक झाला आणि बंद पाडलं त्यांनी ते. पण हे जे अमृत बाजार पत्रिका जे आहे ना, हे वृत्तपत्र असं आहे की ह्यांनी स्वतःला एका रात्रीत, म्हणजे आज रात्री कायदा झाला आणि उद्याचा जो अंक आहे तो एका रात्रीत त्यांनी बंगालीमधून इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून वृत्तपत्र पोचवलं. हे विशेष म्हणजे एका रात्रीत स्वतःला इंग्रजीमध्ये प्रेझेंट करून दुसऱ्या दिवशी लोकांपर्यंत पोचवणं गेलेलं हे जे वृत्तपत्र आहे ते अमृत बाजार पत्रिका आहे. हे आपल्याला माहीत पाहिजे, लक्षात असू द्या. त्याच्या पुढे आपण जाऊयात. तर अशा पद्धतीने व्हर्नेक्युलर प्रेस ॲक्ट आला. जो देशी वृत्तपत्र बंदी कायदा होता, तर या ठिकाणी मी थोडंसं लिहील. आता हे थोडंसं पुसते मी आणि इकडचं पण आता हा बॉक्स भरलेला आहे. तर ह्या बॉक्सला आपण काय करूयात, थोडे मुद्दे लिहिणं अपेक्षित आहे मला इथे. तर आपण काय करूयात, ह्याच ठिकाणी लिहूयात ह्या साईडला. ओके. आता तुम्हाला तर कळालेत हे मुद्दे मी काय मांडलेले आहेत ते. मला वाटतं आता हा चार्ट तुम्ही लिहून घेतलेला असेल. तर आता या ठिकाणी 1878 कडे येऊयात. VPAचा कायदा. ओके. 1878 मध्ये व्हर्नेक्युलर प्रेस ॲक्ट आला. मी तुम्हाला सांगितलं की 1857च्या उठावानंतर वृत्तपत्रांना मोकळा श्वास घ्यायला चान्स मिळाला. कारण आता भारताची जनता ही इंग्लंडच्या राणीची प्रजा झाली होती, आपल्या सगळ्याला माहिती आहे. त्याच्यामुळे आता वृत्तपत्रांचा विकास सुरू झाला होता. पण हे जास्त काळ चाललं नाही, हार्डली 20 वर्ष. त्याच्यानंतर 1878 मध्ये लिटनची खूप घुसमट चालली होती. स्वातंत्र्य मिळालं वृत्तपत्रांना, वृत्तपत्र प्रेझेंट व्हायला लागले, रिजनल लँग्वेजमध्ये यायला लागले, लोकांपर्यंत पोहोचायला लागले. तर ह्याच्यामुळे अजून मग एक चांगला कडक कायदा होणं गरजेचं आहे. ॲक्च्युली ह्या संबंधी वृत्तपत्रासंबंधीचे कायदे वॉर्न हेस्टिंगपासूनच सुरू झाले होते की काय छापायचं ते आधी आम्हाला आणून दाखवायचं, मग साप्ताहिकच निघणार, आठवड्यालाच निघणार, 8 दिवस चेक होणार कलेक्टर ऑफिसमध्ये, जर आक्षेपार्ह जर मजकूर नसेल तर ते छापलं जाणार, नाही तर नाही छापलं जाणार. मग तुमचं जे काही पर्सेंटेज काय किंवा अनामत रक्कम तुम्ही सरकारकडे ठेवायची, तुमचा छापखाना असेल तर त्याची कागदपत्र सरकारकडे जमा करायची. ह्यासारखे ह्या कायद्यांच्या अंतर्गत वृत्तपत्रांच्या सुरू होतं. पण मेटकॉफनी फ्री केलं होतं. पुन्हा हे फ्री केलेलं पुन्हा एकदा दडपण आणलं हे व्हर्नेक्युलर प्रेस ॲक्टने. 1878 मध्ये व्हर्नेक्युलर प्रेस ॲक्ट लिटनने पास केला आणि ज्याच्यानुसार वृत्तपत्रांची प्रचंड मुस्कटदाबी झाली.
प्रचंड, म्हणजे वृत्तपत्रचं स्वातंत्र्य पूर्ण हिरावून घेतलं गेलं लिटनने. आणि ह्याचा खरंच खूप म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेमध्ये व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट हा लिटनचा कायदा खूप डिसाइडिंग ठरलेला आहे, कारण त्याच्यामुळे जनमत प्रक्षोभित झालेलं आहे ब्रिटिश सरकारच्या विरोधात पुन्हा एकदा 1857च्या नंतर. हे लक्षात घ्यावं लागतं, म्हणून व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. तर अशा पद्धतीनं आता ह्याच्यानुसार काय होतं की देशी वृत्तपत्रामध्ये वृत्तपत्र प्रकाशित करायचं नाही, म्हणजे दर्पणसारखं, संवाद कौमुदीसारखं हे निघणारच नाही, सोमप्रकाश अजिबात नाही. तुम्हाला काढायचं आहे इंग्रजीमध्ये काढायचं, कलेक्टर ऑफिसकडे द्यायचा मॅटर, कलेक्टर चेक करेल आणि जर आक्षेपार्ह काय मजकूर असेल तर तुमचं सगळं जप्त होऊन जाईल. हे अधिकार पूर्ण कलेक्टरला देऊन टाकले होते या कायद्यानुसार. त्याच्यामुळे अत्यंत मुस्कटदाबी, देशी वृत्तपत्रांची मुस्कटदाबी करणारा हा कायदा होता, लक्षात असू द्या लिटनचा. ओके, पुढे जाऊयात. अजून पुढचा मुद्दा येतो की तर ह्या लिटनच्या ह्या VPAला बळी ठरलेलं पहिलं तर सोमप्रकाश, आत्ताच सांगितलं मी तुम्हाला. दुसरं सहचर नावाचं एक वृत्तपत्र आहे. त्यानंतर भारत मिहीर, ढाका प्रकाश ह्यासारखे 3-4 वृत्तपत्र बळी पडले होते. हे पण जाता जाता लक्षात ठेवा. ओके, तर चला काही महत्त्वाची वृत्तपत्र आणि त्याचे लेखक बघूयात या ठिकाणी. आता या ठिकाणीच मी लिहिते, हे राहू द्यात, हा बॉक्स तुम्हाला गरजेचा आहे, तुम्ही नोंदवून घेत असाल, मला अपेक्षित आहे. आता पुढे येऊयात आपण, काही महत्त्वाची वृत्तपत्र. आता तुम्हाला सगळ्याला माहिती आहे बंदी जीवन कोणाचं आहे, सचिंद्रनाथ सन्याल, ओके, यांचं बंदी जीवन आहे. दुसरं वृत्तपत्र नीलदर्पण. नीलदर्पण आपल्याला माहीत पाहिजे, नीलदर्पण दीनबंधू मित्र यांचं आहे. ओके, बघा आता एक 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 वृत्तपत्र किती महत्त्वाचे आहेत हे. त्यानंतर न्यू इंडिया. आता ह्या संबंधीचं रील पण टाकलेली आहे, बघून घ्याल तुम्ही, बिपिनचंद्र पाल यांचं आहे. ओके, न्यू इंडिया. त्यानंतर टाइम्स ऑफ इंडिया. टाइम्स ऑफ इंडिया आत्ताही चालू आहे, टाइम्स ऑफ इंडिया. ओके, हे कोणाचं आहे, रॉबर्ट नाईट यांचं आहे. रॉबर्ट नाईट हे 1861 सुरू झालेलं आहे. त्यानंतर पुढचं वृत्तपत्र केसरी मराठा, लोकमान्य टिळकांचं आपल्याला माहिती आहे. आता मी तोंडी सांगते, आता लिहित नाही बसत या ठिकाणी. केसरी मराठा, लोकमान्य टिळक. बंगाली सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचं वृत्तपत्र आहे. त्यानंतर यंग इंडिया, नवजीवन, त्यानंतर हरिजन, इंडियन ओपिनियन, ही 4 वृत्तपत्र ही महात्मा गांधी यांची आहेत. पुन्हा एकदा सांगते, यंग इंडिया, नवजीवन, हरिजन आणि इंडियन ओपिनियन ही 4 वृत्तपत्र महात्मा गांधी यांची आहेत. पुढे सांगते अजून, पुढचं मोतीलाल नेहरू यांचं इंडिपेंडन्स हे वृत्तपत्र आपल्याला माहीत पाहिजे. जवाहरलाल नेहरू यांचं नॅशनल हेरॉल्ड हे वृत्तपत्र माहीत पाहिजे. त्यानंतर श्यामजी कृष्ण वर्मा यांचं इंडियन सोशॉलॉजिस्ट हे वृत्तपत्र माहीत पाहिजे. त्यानंतर दादाबाई नौरोजी यांचं रास्त गोफ्तार खरी बातमी हे वृत्तपत्र माहीत पाहिजे. त्याचबरोबर दर्पण मराठी भाषेतलं पहिलं आपलं बाळशास्त्री जांभेकरांचं 1832मधलं ते माहीत पाहिजे. त्याचबरोबर प्रभाकर भाऊ महाजन यांचं आपल्याला माहीत पाहिजे. इंदुप्रकाश, न्यायमूर्ती रानडे, सुधाकर आगरकरांचं आहे. त्यानंतर काळ शिम परांजपे यांचं आहे. मूकनायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. महाराष्ट्र केसरी पंजाबराव देशमुख यांचं आहे. लोकहितवादी हे गोपाळहरी देशमुख यांचं आहे. साधना, ज्ञानसिंधू हे साने गुरुजी यांचं आहे. अशी विविध वृत्तपत्र ही प्रकाशित झाली होती. जनमताला ज्ञानरूपी प्रकाश देण्याचं काम या वृत्तपत्रांनी केलेलं आहे. लोकांपर्यंत वृत्तपत्राचं, मीडियाचं काम काय, सरकारची भूमिका लोकांपर्यंत पोचवायची, लोकांच्या समस्या सरकारपर्यंत पोचवायच्या. मध्यस्थाची भूमिका एक पिलर आहे, तो लोकशाहीचा 4था स्तंभ आहे. म्हणून तर भारतीय संविधानाच्या कलम 19 मध्ये वृत्तपत्रांचं स्वातंत्र्याला फंडामेंटल राईट्सच्या आतमध्ये घेतलेलं आहे. लक्षात असू द्या, ते तिथे पण जोडा.
पॉलिटीला पण जोडा ह्याच्यासोबत. 19 मध्ये जी भाषण अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्याच्यात वृत्तपत्र स्वातंत्र्याचा अंतर्भाव आहे फंडामेंटल राईट्समध्ये. ओके, तर अशा पद्धतीनं हे वृत्तपत्रासंबंधी जेवढे महत्त्वाचे मुद्दे मला वाटले ते मी डिस्कस केले, धावता आढावा घेतलेला आहे. तुम्ही समजून घ्याल, काही लिहिलं आहे काही लिहिलं नाही आहे, काही तोंडी सांगितलं आहे तर ते तुम्ही नोंदवून घ्याल. ओके, तरीसुद्धा एकदा फास्टमध्ये जर आपण बघायचं, 1556 गोव्याला प्रिंटिंग प्रेस, 1684 मुंबईला पहिली प्रिंटिंग प्रेस, 1780 दी बेंगॉल गॅझेट हिक्की यांचं, 1789 बेंगॉल गॅझेट गंगाधर भट्टाचार्य आणि बॉम्बे हेरॉल्ड हे बॉम्बेमधून निघणारं पहिलं वृत्तपत्र. ह्याच बॉम्बे हेरॉल्डला नंतर 1791 मध्ये बॉम्बे गॅझेट असं नाव देण्यात आलं. लेखक मी सांगितलेले आहेत मगाशीच. 1819 संवाद कौमुदी आहे, 1822 मिरातुल अखबार आहे, त्यानंतर 1832 मध्ये इथे दर्पण आहे, 34 इंग्रजी भाषेला प्रशासकीय भाषेचा दर्जा आहे, 35 मध्ये चार्ल्स मेटकॉप वृत्तपत्र स्वातंत्र्याचा उद्गाता म्हटलेला आहे त्याला, तो आलेला आहे. त्यानंतर 1859 सोमप्रकाश आहे, 1868 अमृत बाजार पत्रिका आहे आणि अशा पद्धतीनं 1878चा व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट आपण डिस्कस केला. त्याचबरोबर आपण विविध वृत्तपत्र डिस्कस केले आणि जाता जाता पॉलिटीमध्ये भारतीय संविधानामध्ये कलम 19(1) मध्ये भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याअंतर्गत वृत्तपत्राला फंडामेंटल राईट्सचा दर्जा दिला, हे पण आपण पाहिलेलं आहे. तर अशा रीतीने ह्या सगळ्या मुद्द्यांची चर्चा आपण या ठिकाणी केलेली आहे वृत्तपत्राच्या अनुषंगाने. आणि जाता जाता एक गोष्ट लक्षात ठेवा की रील टाकलेले आहेत, 2-3 रील टाकलेले आहेत, महाराष्ट्रातले वृत्तपत्रांच्या पण टाकलेत आणि संपूर्ण भारतातल्या पण टाकलेल्या आहेत. तर ते रील एकदा बघा आणि रीलमध्ये ह्याच्यातनं काही राहिले असतील वृत्तपत्र त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं कव्हर केलेले आहेत. तर त्या 2 रील आहेत, त्या 2 रील बघा प्लस हा व्हिडिओ बघा. वृत्तपत्राचं कन्फ्युजन मिटून जाईल आणि तुमचा मार्क जाणार नाही. ओके, विश्वास ठेवा. तर अशा पद्धतीने एकदा ह्याला फोकस करा, फेस करा, ऐका व्यवस्थित आणि आपलं मार्क कन्फर्म करा. ओके, तर चला आता थांबूयात. जरा जास्त झाला असेल, व्हिडिओची लेंथ वाढते कारण मटेरियल भरपूर आहे आणि मांडताच आपली तुमचं ऐकताना आणि माझी मांडताना दमछाट होते फास्टमध्ये की बाबा वेळ नाही व्हायला पाहिजे जास्त विद्यार्थ्यांसाठी. तर असो, काही हरकत नाही, तुम्ही समजून घेताय मला. आणि अजून परत एकदा हेच सांगेल जाता जाता की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचवा, लिंक शेअर करा. प्रत्येक वेळेस मी सांगणार आता नाही आहे इथून पुढे, हे तुमचं नैतिक कर्तव्य आहे. ओके, तर अशा पद्धतीनं तुम्ही ते कराल मला विश्वास आहे. तर आपण या ठिकाणी आता थांबूयात, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. मग त्यामध्ये शिक्षण वगैरे भरपूर आहे, समाजसुधारक राहिलेले आहेत ते पण करूयात, पॉलिटी करूयात, जॉग्रफी करूयात. सगळं हळूहळू आपलं कासवाच्या गतीने काम सुरू आहे. ओके, आणि पूर्णत्वाला तर ते जाणारच आहे, त्यात काय वाद नाही आहे. ओके, थांबूयात आपण या ठिकाणी. धन्यवाद.